नमस्कार मंडळी, मी शशांक सुभाष ठाकूर तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो आहे मुक्काम पोस्ट कोकण या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे, त्याबद्दल माफ करा. पण व्हिडिओ बनवण्यासाठी आज कारण असा थोडासा विचित्र असा कारण असा एका वेगळ्या संकटात मी आज अडकलेलो असं आहे. मंडळी, लॉकडाऊननंतर गावात इल्यानंतर शेतीत रमलं आणि शेतीत आवड निर्माण झाली आणि आपण आधुनिक पद्धतीन जास्तीत जास्त जी जमीन असा ही लागवडीखाली कशी काय आणू शकतो त्या उद्देशानं आपण शेती चालू केली आणि बऱ्यापैकी आपण शेतीत वेगवेगळे प्रयोग वगैरे करत गेलो. तर टिलर घेतलो, त्यानंतर कुसुम सोलर योजनेअंतर्गत सोलर वॉटर पंप घेतलो, गोठो बांधलो, विहीर खणली, अशा बऱ्याच काय काय गोष्टी आपण केले. तर आज असा 18 मार्च 2026 आणि काल 17 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता आम्ही मळ्यातच या ठिकाणी लागवड करत होतो मक्याची. आपली जी ढोरा असतात त्या ढोरांका जो मको लागता त्या मक्याची आपण चाऱ्यासाठी जी लागवड करतो ती लागवड करत होतो. आणि त्यावेळी आपल्या एक अतिशय वाईट अशी एक घटना आपल्या शेतामध्ये घडली. ती म्हणजे आपल्या सोलर वॉटर पंपच्या पॅनलवर एक माड तुटान पडलो. तर ती सगळी गोष्ट मी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतलं आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि काय तुमका फक्त जस्ट दाखवचा असा एक असा अजिबात नाही की सहानुभूती होईया किंवा काय आणि काय मदत होईया. फक्त तुमका दाखवचा असा की शेतकरी म्हणून आपण ज्यावेळी शेतात राबतो त्यावेळी आपली जी शेती असतं ती अशी म्हणजे खुल्या आसमानाच्या खाली ठेवलेली असतं आणि कधी काय घडात कधी काय होईत तर आपण सांगू शकत नाही. तर चला आपण बघूया नक्की काय घडलं आता. चला मंडळी, ह्यो एक माड असा मुळापासून एक साधारण 15 ते 20 फूट अंतरावर ह्यो माड या ठिकाणी तुटलो आणि ह्यो एक फणस असा, ह्यो फणस आपलो असा माड शेजारच्याच होतो. तर तो माड तुटान ह्या फांदीवर पडलो. ही बघा, ही फांदी तुटली आणि ही फांदी आता ह्या फांदीवर वगैरे अडकान असा, मोठी फांदी असा. तर तो माड ह्या फांदीवर पडलो आणि ही फांदी तुटली. त्यानंतर ह्या माडावर ती फांदी पडल्यामुळे माडाची जी सावळा वगैरे असत ती थोडीशी वाकलेली असत, पण तो माड काय मारायचो नाही, जगतलो. कारण त्याची अति व्यवस्थित सुस्थितीत असा. तर ती तशी फांदी तुटली. त्यानंतर जो बिबो होतो या बिब्यावर तो माड पडलो. तर ही एक बिब्याची फांदी, ती एक वरची बिब्याची फांदी, असे हे 2 बिब्याचे फांदे पडले असत. ती तुम्ही फांदी बघू शकतास आणि ही एक फांदी बघू शकतास. या माडावर पडल्यामुळे ह्यो माड थोडंसं त्या साईडला झुकलेलो असा. तर आणि ह्यो तो माड असा, हे बघा, बोराड होता, अतिशय मोठं असो ह्यो माड, लांबीक तुम्ही बघू शकतास, खूप लांब असो असा. आणि त्या माडापासून एक साधारण 50 ते 60 फूट अंतरावर ही आपली सोलर सिस्टम बसवलेली होती. आपला या ठिकाणी शेत असा. तर ती सोलार सिस्टम 50-60 फुटावर बसवलेली होती. कधी असा ध्यानीमनी इला नाही की एवढ्या लांबसून माड असो येत, कारण बाकीचे हय आजूबाजूक जे असत हे कवाते असत आणि ते लांब असत तसे बोग गेल्यावर. तर ह्यो माड त्या ठिकाणाहून, तो बघा तो तिकडे रवलो माड, त्या ठिकाणाहून येऊन आपल्या सोलर सिस्टमवर पडलो. आणि सोलर सिस्टमचा हा जो स्ट्रक्चर असा ह्या थोडासा आता झुकलेला तुमका दिसत असत, पॅनल वाकलेले दिसतात आणि पॅनल फुटले असत. वरून जर आपण बघितला तर पॅनल फुटलेले असत. तर आपण तुमका थोडंसं या बाजून दाखवूया कशा प्रकारे तो पॅनलवर पडलेलो असा तो. तर अशा प्रकारे ह्यो पॅनलवर माड पडलेलो असा. आणि आता पुढे जाऊन आपण दाखवूया तुमका की कशा प्रकारे पॅनलची जी काची वगैरे असतात ते कशा प्रकारे फुटलेले असतात. हे बघा, ब्रेक गेलेले असत, हे बघा चुरो झालेलो असा. आता आपण ते का हात लावू शकत नाही, कारण डिस्कनेक्ट केलेला नाही अजून सोलर सिस्टम ती चालू असा. त्यामुळे हात लावलो तर शॉक लागू शकता आणि डायरेक्ट शॉक असता, ह्यो DC करंट असता, त्यामुळे शॉक लागू शकता. तर अशा प्रकारे ह्यो माड असो सोलर पॅनलवर पडलेलो असा. तर आता आपल्यावर जर संकट उभ्या रावलेला असा तर ह्या असा ह्या ही आपली ज्वारी असा.
जी आपण म्हशींका चाऱ्यासाठी लावलेली असा. अजून एका 15-20 दिवस अजून लागतले म्हणजे ती फुलतली असा. आणि एकदा कापल्यानंतर परत ती आपल्याक कापूक येता. म्हणजे अजून 2-3 महिने आपण ही ज्वारी सांभाळूची असा. तर आणि या ठिकाणी आपण भुईमुग लागवड केली होती. तर ह्यो भुईमुग आता तुम्ही बघू शकतास बऱ्यापैकी आता हे का फुला वगैरे येऊन केलेली असत. तुम्ही अजून पण बघू शकतास. ही बघा पिवळी पिवळी फुलं तुमका दिसत असतील. आणि अशा प्रकारे ह्यो जो प्लॉट असा ह्यो खालपर्यंत असो भुईमुगा आणि त्या ठिकाणी ज्वारी असा. पुन्हा हकडे ज्वारी असा, तकडे ज्वारी असा, ही ज्वारी असा, तकडे ज्वारी असा. तर एवढी सगळी ही ज्वारी आपण म्हशीन का चारू म्हणून लागवड केलेली होती. आणि 1-3 कोपरे भुईमुग लागवड केलेली होती. तर आत्ता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया. या ज्वारीच्या पलीकडे त्या ठिकाणी आपली जी पालेभाजी वगैरे लागवड केलेली होती ती देखील तुमका मी दाखवत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपलं ह्यो टिलर पण ठेवलेलो असा. आणि ही ज्वारी बघा एका आता कणसा योग लागलेली असत. तर अशा प्रकारे ही ज्वारी आज या ज्वारीक पाणी लावचा होता. आणि या ठिकाणी मेथीची लागवड केलेली होती जी आपण खालो गेल्या महिन्याभरात. आणि आता ही पुन्हा एकदा जमीन तयार करून ठेवलेली असा. याच्यात आता पुन्हा एकदा पालेभाजी वगैरे आपण काहीतरी टाकतलो. मुळं असतात किंवा लाल भाजी असतात. या ठिकाणी आपण लाल भाजी लावली होती. लाल भाजी बऱ्यापैकी खालो आणि नंतर ती जून झाली म्हणून ती परत तशीच ठेवलं. आणि ही आता बियासाठी हे बघा बियासाठी आता ही झाडं तयार झालेली असतात उंच उंच. आणि या ठिकाणी मिरची होती. ही बघा खाण्यापुरती आपण मिरची लावलेली होती. आणि ही मिरची आता तुमका व्यवस्थित दिसत असत. व्यवस्थित अशी खाण्यापुरती तरी मिरची ही अशी एक जी ओळ असा ही आपण मिरचीची लागवड केलेली होती. आणि त्यानंतर भेंडी असा अलकुल होते जे अलकुल आपण गेल्या महिन्याभरात खाल्लो. त्यानंतर ह्यो खाऊचो मको असा. तर अशी ही पालेभाजीचो कोपरो आपण लावलेलो होतो. ती खाली ज्वारी ह्यो असो ज्वारीचो ह्यो पूर्णपणे प्लॉट असा. तकडे लांबपर्यंत तुम्ही बघू शकतास. तर बघा तकडे लांबपर्यंत आणि असो खालीपर्यंत ही अशी ज्वारीची लागवड होती. आणि ही पालेभाजी वगैरे केलेली होती. आता या ठिकाणी आपण एक 8-10 दिवसापूर्वी ज्वारीची लागवड केली. काल हे का पाणी दिलेला असा. तिसरा पाणी दिलेला असा. खत वगैरे घातलेला असा. आता उद्या परत या कोपऱ्यात पाणी द्यायचं असा. आणि या ठिकाणी आता आपण काल संध्याकाळी आपण लागवड करत होतो मक्याची. ज्वारीचा जो बी होता तो बी संपला आणि आपण मक्याची लागवड करत होतो. तर मको या कोपऱ्यामध्ये घालून झालेलो असा. आणि त्या कोपऱ्यामध्ये खालच्या कोपऱ्यामध्ये आपण मको घालत होतो. 3-4 हडी घालून झाले. आणि 5वी हडी म्हणजे 5वी आणि शेवटची हडी घालत होतो. या ठिकाणी आपला खोरा पण पडलेला तुमका दिसत असत. त्या ठिकाणी आपली कुदळ असा. तर या ठिकाणी खत पण सांडलेला दिसता. आणि एक चर मारून त्याच्यामध्ये हे मक्याचे दाणे घातलेले असत. हे बघा आता हे बाकीचे घालूचे असत. तर अशा प्रकारे ही लागवड सगळी आमची चालू होती. करत होतो बऱ्यापैकी शेतीमध्ये आम्ही आता व्यवस्थित स्थिरस्थावर होत होतो. कारण सोलरच्या भरवशावर आम्ही ह्या सगळा करत होतो. आणि तो सोलर पंप आता बिघडलेलो असा. म्हणजे त्याच्यावर माडाचं झाड पडान ती सगळी जी व्यवस्था होती ती आता विस्कळीत झालेली असा. तर आज प्रश्न असो पडलेलो असा की हे का पाणी कसा लावायचा. कारण काल लागवड केलेली आहे म्हटल्यानंतर आज सकाळी पाणी हे का लागणं गरजेचा होता ऊन पडायच्या आधी. पण आता काय शक्य वाटत नाही. तर अशा प्रकारे ही सगळी आपली व्यवस्था शेतीची केलेली असा. तर मंडळी आपण सोलर पंप का घेतलो. कारण या ठिकाणी वीज कनेक्शन इलेला नाही. आपल्यापासून जे पोल वगैरे असत हे साधारण एक अर्धा किलोमीटर लांब असत. आणि त्या ठिकाणाहून पोल टाकून आपल्या शेतापर्यंत वीज आणणं शक्य नव्हता. म्हणून आपण सोलर पंप घेतलो जो आपल्या स्वस्तात मस्त आणि एक वेगळं चांगलं मार्ग वाटलो. त्यामुळे आपण सोलर पंप घेतलो.
सोलार पंप ज्या ठिकाणी इन्स्टॉल केलेलो असा त्या ठिकाणी पाणी तेवढासा भरणार नाही. पण जेव्हापासून मी सोलार पंप घेतले त्या वेळेपासून एक ना एक अशी हे आपल्या मागे 7.5च लागलेली असं आपण म्हणू शकतो. कारण 1 वर्ष आपण व्यवस्थित वापरलो. आता एक साधारण 3 वर्ष झाली माका वाटतं पंपाक. 1 वर्ष आपण व्यवस्थित वापरलो. दुसऱ्या वर्षीच्या पावसाळ्यात पाणी भरला आणि ता पाणी एवढा भरला जा की इथपर्यंत पाणी येणार नाही, पण ता पाणी अक्षरशः या लेवलला पाणी होता. बरोबर एवढ्या लेवलला पाणी होता. जा गेले कित्येक 10 वर्षात तरी मोठ्या प्रमाणात दिलेला ह्या पाणी होता. आणि म्हणजे माझ्या बघण्यात तरी हा मोठा पाणी होता. आणि त्यामुळे आपलं ह्यो जो कंट्रोल बॉक्स असता तो ह्यो कंट्रोल बॉक्स खराब झाल्यानंतर मी साधारण 1.5 वर्ष त्याचा पाठपुरावा केलाय. बरेचसे पत्रव्यवहार केलाय, बऱ्याचशा मंत्र्यांका पत्र लिहिलंय. कलेक्टर असतात, तहसीलदार असतील, कलेक्टर असतात, मेडा असतात म्हणजे महाऊर्जा असतात. तर या सगळ्यांका पत्रव्यवहार करून देखील काहीच फायदो झालो नाही. कंपनीक पत्रव्यवहार केले, काहीच फायदो झालो नाही. मग नंतर ज्यांना इन्स्टॉल केलेल्यान त्यांना एक मार्ग माका सांगितला आणि त्या पद्धतीने मी केल्या. आणि नंतर 1.5 वर्षानंतर माझा पंप आत्ता काही 2-3 महिन्यापूर्वी चालू झालेलो होतो. तर असो ह्यो प्रॉब्लेम असा. रत्नागिरीचा जा मेडा ऑफिस असा तर मी सांगते बंद करूक होया. कारण ते एखादं मेल किंवा एखादा पत्र फॉरवर्ड करण्याशिवाय त्यांच्याकडे कसल्याच प्रकारची ऑथॉरिटी नाही. कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. तर जे कोण सोलर वापरणारे आपले कोकणातले बांधव असत, शेतकरी असत, तर त्यांना मी एवढंच सांगान, तुमका जर लाईट त्या ठिकाणी जात असत तर तुम्ही लाईटवर चालणारा पंप स्वखर्चाने घ्यावा. कारण आता लाईटवर चालणारा शेतीपंप आता मिळत नाही, म्हणून देखील आपण सोलर घेतलेलं. तर तुम्ही इलेक्ट्रिक पंप स्वतःच्या खर्चाने घ्यावा. पण सोलर घेत असाल तर कोकणात बरेच प्रॉब्लेम असतात. एकतर तुम्ही आपली जी पाण्याची पातळी असता पुरातली तर त्याच्यावरती तो बसवक होयो, जेणेकरून पुराचं पाणी जाऊन तो खराब होतो नाही. त्यानंतर अशा प्रकारे आपल्या कोकणात बघशाल तर पूर्णपणे प्लेन अशी जागा नाही आणि आजूबाजू बरीचशी झाडं असतात, माड असतात, पोपळी असतात. तर अशा ठिकाणी सूर्याची किरणं पोचणं देखील अवघड असतं. तरी आता आपण बघितलंच तर आपल्या या बाजून पूर्णतः झाडं असत मागच्या बाजून. त्यामुळे ज्यावेळी सूर्य या ठिकाणी येता, म्हणजे सूर्याच्या ज्यावेळी या ठिकाणी येता तर या ठिकाणी असे मोठे मोठे माड असतात. म्हणजे संध्याकाळी आपल्याक 4च्या नंतर जो 2 तास सूर्य होयो असता तो तो आपल्याक मिळणार नाही. म्हणजे 3 पासूनच आपल्याक ऊन मिळणं बंद होता. त्यानंतर सकाळी 8 वाजल्यानंतर ऊन मिळाक चालू होता. म्हणजे सकाळचा जो 1 तासभर असता तो आपल्याक मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्ही कोकणात जर सोलर पंप घेत असाल तर तुम्ही ह्याचो देखील एक विचार करा की आपल्याक सूर्यप्रकाश हो सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत आपल्याक सूर्यप्रकाश मिळत काय. आणि कंपनी निवडताना चांगली कंपनी निवडा. त्यांचा बॅकग्राऊंड चेक करा, किती वर्ष ते या क्षेत्रात असतात आणि कस्टमर सर्व्हिस त्यांची कशी असा. कारण माका अतिशय वाईट आणि घाण अनुभव या सोलरच्या बाबतीत टाटा सोलर पंपकडून इलेलो असा. मी नाव घेऊ शकतंय कारण माझ्याकडे पूर्णपणे गेले 1.5 वर्षातले पत्रव्यवहार त्यांच्याशी जो मी केलंय तो असा. रत्नागिरीचा असतात किंवा कोल्हापूरचा जरी इथं मेडा ऑफिस असतात किंवा आणि पुण्याचा त्यांचा असतात, काहीच उपयोग नाही. मी नंतर स्वखर्चान तो कंट्रोल बॉक्स माझे जवळपास 7-8 हजार त्याच्यात गेले. तो मी रिपेअर करून घेतला आहे. ना मी तो अहमदाबादला गुजरातला पाठवला आहे कुरिअरने आणि तो रिपेअर करून घेतला आहे मी. या ठिकाणी आपल्या सोलरसाठी अजून तेवढे होई तसे टेक्निशियन नाहीत, माहितगार व्यक्ती नाहीत, कोणत्याही प्रकारचे पार्ट्स या ठिकाणी मिळू शकत नाहीत. तर असे हे सोलरच्या बाबतीत थोडेसे दुष्परिणाम असत. त्यामुळे गेल्या वर्षी मी या ठिकाणी शेती केलेलं नाही कारण पाण्याचा प्रश्न असा आपल्या. तर यावर्षी म्हटला 1 वर्षानंतर आपण शेती करूया. गेल्या वर्षी आपण मेमध्ये शेती नाही केलं तर म्हटलं यावर्षी करूया. आणि यावर्षी केलं तर आता ह्या दुसरं प्रॉब्लेम उभं राहिलो. त्याने म्हणे पण नव्हतो कारण 50-60 फुटावर तो माड असा आणि त्या ठिकाणावरनं ह्यो माड पडलो. त्यामुळे अशा प्रकारे या संकट पुन्हा एकदा आपल्यावर उभ्या राहिलेला असा. काय करणार, नशिबात जा असता तर घडत राहतला. त्यातून पण आपण मार्ग काढून आपण पुढे जायचा. सोलर पंप आता चालू करून बघितलंय कारण सोलरचं कसं असतं, जे पॅनल सुस्थितीत असत त्याच्यातून तरी आपल्या
वीज निर्माण करत असता. पण चालू करून बघितलंय तर जेवढ्या प्रमाणात त्यातून पॉवर जनरेट होऊ होई तेवढी पॉवर जनरेट होईत नाही. त्यामुळे आता आपण आपली जी सोलर सिस्टम असा, सोलर पंप असा ह्यो बंद असा. आणि आता मोठा प्रश्न उभं राहिलेलो असा, इंजन पण नाही आपल्याकडे. तर भुईमुग पण होईतिलो असा. एक 15-20 दिवसात आपण भुईमुग ह्यो होणार होतो. 1-2 पाणी अजून लागणार होती, त्यानंतर भुईमुग होणार होतो. आत्ता सो काहीतरी शेंग धराक चालू झालेली मुळात. बघू कसा का होत आता. चला, एवढंच विषय तुमच्यापर्यंत घेऊन यायचो होतो. त्यामुळे मी अजून एक सरकाराक विनंती करेन की कोकणात तुम्ही शेतीसाठी शेतीपंप देऊ पुन्हा एकदा चालू करा. इतर महाराष्ट्र आणि कोकण याच्यात जमीन आसमानाचा फरक असा. या ठिकाणी सोलर पंप साठी जा वातावरण लागता तर आपल्याकडे अजिबात नाही. कारण ऊन कडकडीत असला तरी चारी बाजूक झाडं असत, मोठी मोठी झाडं असत. त्यामुळे आणि जर जमत असत तर प्लीज इलेक्ट्रिक पंप देऊ पुन्हा एकदा चालू करा. धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय.